देशातील अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातमीने झाली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजनेअंतर्गत 21वा हप्ता यशस्वीपणे वितरित झाल्यानंतर आता कोट्यवधी शेतकरी 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 22वा हप्ता नेमका कधी येणार? 2026 मध्ये खात्यात पैसे जमा होतील का? आणि नवीन यादीत आपले नाव आहे की नाही, असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि स्पष्ट माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रजनांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, केंद्र सरकारच्या नियमानुसार PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो. 21वा हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये वितरित करण्यात आला होता. त्यामुळे या ठराविक वेळापत्रकानुसार पाहिले असतात 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये फेब्रुवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च 2026च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्याची दाट शक्यता आहे. अनेक माध्यमांच्या माहितीनुसार होळीच्या सणाआधीच शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळू शकते, अशी चिन्हे सध्या दिसत आहेत. मात्र याबाबत अंतिम तारीख सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच सर्व पिक्चर स्पष्ट होईल. अनेक वेळा असे पाहायला मिळते की शेतकरी पात्र असूनही केवळ काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा हप्ता अडकतो. त्यामुळे तुमचा 22वा हप्ता अडकू नये यासाठी काही महत्त्वाच्या बाबी वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे eKYC. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप eKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांना 22वा हप्ता मिळणार नाही. eKYC ही प्रक्रिया PM किसानच्या अधिकृत पोर्टलवर OTP द्वारे करता येईल किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीनेही पूर्ण करता येते. त्याचप्रमाणे तुमचे बँक खाते आधार कार्डशी योग्य प्रकारे लिंक असणे आवश्यक आहे आणि त्या खात्यावर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सेवा सक्रिय असली पाहिजे. अनेक वेळा आधार बँक लिंकिंग किंवा NPCI मॅपिंगमध्ये अडचण असल्यामुळे पैसे खात्यात येत नाहीत. त्यामुळे एकदा तुमच्या बँकेत जाऊन ही खात्री करून घेणे फार गरजेचे आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे लँड सीडिंग म्हणजेच तुमच्या जमिनीची नोंद. 7/12 उतार्याशी संबंधित माहिती PM किसान पोर्टलवर योग्यरित्या अपडेट असणे आवश्यक आहे. जर पोर्टलवर लँड सेंडिंगच्या समोर नो असे दाखवत असेल तर अशा परिस्थितीत तुमचा हप्ता थांबू शकतो. यासाठी संबंधित तहसील कार्यालयात किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून ही नोंद यस करून घेणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवीन लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही हे कसे तपासायचे. यासाठी तुम्हाला PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच pmkisan.go.in या संकेतस्थळावर जावे लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर फार्मर कॉर्नर या पर्यायामध्ये बेनिफिशरी लिस्ट हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या गावातील पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसते. या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव सहज तपासू शकता. जर तुम्हाला थेट तुमच्या हप्त्याची स्थिती पाहायची असेल तर वेबसाईटवरील नो युअर स्टेटस या पर्यायाचा वापर करता येतो. या ठिकाणी तुमच्या नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुमच्या अर्जाची आणि हप्त्याची सध्याची स्थिती दिसते. जर तिथे वेटिंग फॉर अप्रुव्हल बाय स्टेट किंवा RFT साईन्ड असे दिसत असेल तर तुमचे पैसे लवकरच खात्यात जमा होतील अशी शक्यता असते. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता वेळेत मिळावा यासाठी ही सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या परिसरातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही हप्ता केवळ तांत्रिक कारणांमुळे अडकणार नाही. अशा शेतीविषयक महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक्स आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.